नमस्कार मैत्रिणींनो, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। ही हिरवीगार कोथिंबीर बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपल्याकडे काय बनणार आहे ते। तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतली आहे हिरवीगार कोथिंबीर। ती मस्त साफ करून अशी बारीक कापून घेतली। जेवढी जमेल तेवढी बारीक कापून घ्या। ही बघा अशी बारीक कापून घ्यायची मस्त, आणि तिला धुवूनही घ्यायची। धुवून तिला याच भांड्यामध्ये, जाळीच्या भांड्यामध्ये ना पाणी निथळायला ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जातं सगळं। ही बघा अशी कोरडी झाली पाहिजे। मग दळण्यासाठी आपण घेऊया लसूण, मिरच्या, तुमच्या टेस्ट प्रमाणे घ्या। ओवा आणि जिरा घेतला आहे। आता हे आपण बारीक करून घेऊया। हे असं जाडसरच घ्यायचे थोडंसं। आणि मग आता ही नितळलेली कोथिंबीर घ्यायची। तर पाणी आता जरा कमी झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया एक मोठी वाटी, आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ। आपल्या कोथिंबीरवर पण अवलंबून आहे की आपल्याला किती हवंय पीठ आणि किती नाही। चवीप्रमाणे मीठ, आणि आपण हा दळलेला ना आता मिरची आणि लसणाचा मसाला ते आपण टाकून घेऊया, आणि थोडंसं तेल। आता हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया, जरा एकत्र करून घेऊया, आणि मग जसं पाणी लागेल तसं टाकूया, कारण कोथिंबीरला पाणी सुटतंच मीठ टाकल्यानंतर। मग आपल्याला आवश्यकता असेल तसंच आपण करून घेऊया। दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यावर झाकण ठेवले आहे। एक गोष्ट आहे याच्यामध्ये की मी टोपामध्ये नाही लावत आहे। पॅन आहे माझा कुकर सारखा, त्याच्यामध्ये मी ठेवलंय, म्हणजे शिट्ट्या दिल्या ना कुकरला 5-6 की तुमच्या लगेच होतात वड्या, शिजून निघतात। जास्त वेळ असा अर्धा तास थांबावं नाही लागत वाफवून द्यायला। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हे होऊन जाणार। हे बघा असे रोल बनवायचे त्याचे, आणि कुकरमध्ये अरेंज करायचे। हे बघा हे अशापैकी अरेंज करून घ्यायचे, एकानंतर एक, जेवढे बसतील तेवढे बसवायचे, आणि कुकरला झाकण लावायचं। याच्यामुळे ना आपल्या वड्या पटकन होतात, जास्त वेळ लागत नाही। हे बघा 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आपल्या वड्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहेत, बघू शकता। मस्त खमंग वास येत आहे। तर एकीकडे तवा ठेवून वड्या कापूया। आता जास्त थंडही झाल्या नाही तरी बघा व्यवस्थित कापल्या जात आहेत, शिजल्या व्यवस्थित की वड्या व्यवस्थित निघतात कापून। आता थोड्या थोड्या करून आपण तेलात सोडूया। व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या। तर उलट्या करून घेऊया अधून मधून आपण। तुम्ही कशा पद्धतीने बनवता मैत्रिणींनो? कुकरचा वापर कोण कोण करतं सांगा मला कमेंट्स मध्ये। कुकरमध्ये केल्याने पटकन होतात ना, आणि टोपामध्ये म्हटलं तर वेळ जातो खूप, कंटाळा येतो करायचा। आता ज्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत ना थोड्या थोड्या, त्या एक साईडला ओढून घेऊया, म्हणजे मध्ये तेलामध्ये आपल्याला दुसऱ्या टाकता येतील। आणि एक साईडला अशा काढून ठेवल्या ना तर तेल पण खाली निथळून जातं, आणि एवढ्या ऑइली पण नाही होत मग वड्या। हे बघा आता मध्ये अरेंज करायच्या, तोपर्यंत इकडच्या पण थोड्या शिजून निघतात, मग थोड्याफार काय कच्च्या असतील तर। हे बघा त्यांनाही जरा हलवून बघायचं, अजून उलट सुलट करून बघायचं।
आणि झाल्या की आपल्या काढून घ्यायच्या. आता खरपूस भाजल्या पण जातात आणि टेस्टीही लागतात. हे बघा, छानपैकी वड्या आपल्या तयार झाल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, झटपट होतील. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, छान झाले आहेत. थँक्यू.